हॅलो गाईज, वेलकम माय मिनी ब्लॉग. तर आज मी तुम्हाला गावाकडची निवांत अशी लाईफ दाखवणार आहे आणि गावाकडचा परिसर दाखवतेय. म्हणजे तो किती शांत असतो ते दाखवते मी तुम्हाला. शांत असते. मुंबई वातावरणातून गावाला गेली की एक शांतता भेटते. काही दिवसापुरतीच आपल्याला ठीक वाटते, कारण ज्यांना इकडची सवय असते त्यांना तिकडे नको वाटतं आणि ज्यांकडची सवय असते त्यांना इकडे नको असतं. हे नक्कीच असतं. तर इथे बघा, हे आमचा कोटा आहे आणि इथे हे कुटीचं मशीन. जर हे मशीन बघितलं तर नक्की बघा. कुटी म्हणजे जे मक्का वगैरे असतं, तर काही ठिकाणी हे डायरेक्ट गाई म्हशींना दिलं जातं चारा म्हणून, पण काही ठिकाणी असं बारीक बारीक कट करून दिलं जातं. आणि ही बाज जी दिसते ती आत्ताच विणून घेतलेली आहेत. ह्या आहेत आमच्या गायी. सकाळी गायींना खायला घालायचं असतं आणि पाणी वगैरे पाजून, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळ धार काढली जाते. त्यानंतर त्यांना 2-3 टाइम खायला दिलं जातं आणि परत त्यांना शेडमध्ये बांधलं जातं, म्हणजेच कोटा. तर आजकाल ते जुने कोटे कोण वापरत नाही आणि हे असे नवीनच कोटे निघाले आहेत आजकाल, हे असे शेडचे. तर त्याचंच आता नवीन आम्ही असं केलेलं आहे. आणि बघा, ह्या आमच्या 2-3 गायी आहेत आणि इथे कुटी वगैरे त्यांना करून खायला घातलेलं आहे. त्यानंतर इथे बघा, मस्त असं सूर्य, थंडगार हवा. इथे वडाचं झाड आहे, त्याच्याने खूपच थंड वाटतं. तर बघा, ही गावाकडची लाईफ अशी असते. थोडीशी शांतता देणारी मनाला अशी ही लाईफ असते. आणि सकाळ संध्याकाळ धारा काढल्या जातात. तर संध्याकाळ झालेली आहे आणि इथे माझे सासरे हे धारा काढत आहेत गायींच्या. तर त्यांचं हे उत्पन्न खूप चांगलं असतं बऱ्यापैकी. म्हणजे प्रत्येकांना स्वतःचा बिझनेस असा हवासा वाटतो, तर हा गावाकडच्या शेतकऱ्यांचा बिझनेस आहे. म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून हा दुधाचा व्यवसाय. तर बघा, संध्याकाळ होताच सगळे एकूण एक प्रत्येक जण ज्यांच्याकडे गाई किंवा म्हशी आहेत, आणि बीड साईड, सरमकुंडी फाटा वगैरे त्या साईडला बरंच गाई आहे. तर आमच्याकडे सुद्धा चा व्यवसाय चालतो. बघा, हे अशा प्रकारे दूध काढलं जातं. तर प्रत्येक गायचं 5-6 लिटर असं दूध निघतं. कोणत्या 10-12 सुद्धा निघतं. तर ते गायींवर वगैरे देतो त्याच्यावर डिपेंड आहे. त्या रीते सगळेजण असे दूध डेअरीला घालतात. त्याच्यामध्ये थोडंसं काढून आधी ठेवतात, आपल्याला जेवढं हवं तेवढं, आणि बाकीचं तर ही गावाकडची निवांत लाईफ कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माझे अजून नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.